हॅलो चिल्ड्रन, मी सोनी मावशी चांद मामाच्या शाळेमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। तर आजपासून मी तुम्हाला राम जन्म कथा सांगणार आहे। तर त्यामध्ये छान कीर्तन होणार आहे, छान रामाची गाणी सांगणार आहे मी तुम्हाला। त्यासोबतच रामलला कसे जन्माला आले याबद्दलची कथा सांगणार आहे। तेव्हा पृथ्वीवर स्वर्गलोक पाताळलोक सगळीकडे रावणाचं राज्य चालू होतं। रावण हा इतका उन्मत्त झाला होता आणि तो स्वतःला इतका श्रेष्ठ समजत होता की तो ऋषीमुनींना देवाची पूजा करू देत नव्हता। त्यांच्या पूजेमध्ये त्यांच्या यज्ञामध्ये विघ्न आणायचा, लोकांना त्रास द्यायचा, त्याचे सैनिक लोकांना त्रास द्यायचे। रावणाचे राक्षस गण तर हळूहळू करत स्वर्ग लोकापर्यंत सुद्धा पोहोचले। स्वर्ग लोकांमध्ये सर्वात पहिले ते इंद्राच्या दरबारी पोहोचले। रावणाने तर इंद्राचं सिंहासन हिसकावून घेतलं, त्याचा मुकुट हिसकावून घेतला आणि स्वतःचं राज्य घोषित करून टाकलं। हे सर्व घडल्यावर तर इंद्र, पृथ्वी आणि सर्व स्वर्गलोकातील लोक, सर्व ऋषीमुनी हे सर्व लोक येऊन पोहोचले महादेवाकडे। तर इंद्र व पृथ्वी तर त्राहिमाम त्राहिमाम असं म्हणत महादेवाकडे धाव करू लागले। महादेव तर ध्यान करत होते, पण तरी सुद्धा महादेवानी त्यांचे स्वर ऐकल्यावर डोळे उघडले आणि पाहिलं इंद्र, पृथ्वी, बाकीचे लोक, सर्व ऋषीमुनी तर त्राहिमाम त्राहिमाम म्हणत आहेत आणि महादेवाकडे तर हाक मारत आहेत, त्यांच्याकडून याचना करत आहेत। तर का करत आहेत म्हणून महादेवाने अचानक सर्वांकडे पाहिले। देवी पार्वती, कार्तिकेय, गणपती हे सर्व लोक आणि नंदीगण सर्व लोक आश्चर्यकारक रीतीने सर्व लोकांकडे पाहत होते की नेमका काय झालं। तर तेव्हाच इंद्राने सांगितलं महादेवाला की बघा महादेव, हा रावण राक्षस उन्मत्त झालेला आहे। तो ब्राह्मण असून राक्षस गणासारखा वागत आहे। सर्व पृथ्वी लोकांना तर तो त्रास देतच होता, पण स्वर्ग लोकावर सुद्धा आता त्यांनी राज्य गाजवण्याचं चालू केलेले आहे। स्वर्गातील सर्व लोकांना, देवगणांना आणि अप्सरांना सुद्धा तो त्रास देत आहे। तेव्हाच पृथ्वी सुद्धा बोलली की हे महादेव, मी ह्या राक्षसाचा म्हणजेच ह्या रावणाचा इतक्या दिवसांपासून मी त्रास सहन करत आहे। तो जेव्हा चलतो तर असं वाटतं की त्याचा भार मी सहन करू शकेल का नाही। लोकांवर छळ करतो तेव्हा मला खूप त्रास होतो, मला ह्याचं खूप वाईट वाटतं। तर मी काय करू महादेवा, हे तुम्हीच सांगा आता। पृथ्वी जेव्हा सांगत होती तेव्हा सर्व ऋषीमुनींनी सुद्धा सांगितलं की रावण आणि त्याचे सर्व राक्षसगण कशा पद्धतीने यज्ञामध्ये विघ्न उत्पन्न करतात, अशा प्रकारे ऋषीमुनींना त्रास देतात, हे त्यांनी महादेवाला सांगितलं। महादेव तर हे सर्व ऐकून त्रासदायक वाटलं त्यांना। ते पण परेशान झाले की हे सर्व काही चालू आहे का पृथ्वी लोकावर आणि स्वर्गामध्ये। त्यांनी सर्वांचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं। तेव्हाच पार्वती देवी सुद्धा म्हणाली की हे महादेव, एवढ्या सर्व लोकांसाठी तुम्ही काहीतरी करा, यांचा त्रास कमी करा। तेव्हा महादेव सर्वांना म्हणाले की मी तर या गोष्टीबाबत काहीही करू शकत नाही। मला जो त्रास होत आहे हे तर मला समजलं आहे आता, पण मी यावर काहीही करू शकणार नाही। आणि महादेव ध्यानमग्न झाले। नंतर सर्व लोक ब्रह्मदेवाकडे गेले। ब्रह्मदेव सुद्धा ध्यानमग्न होते आणि सरस्वती देवी वीणावादन करीत होती। सरस्वती देवीच्या वीणावादनाने तर सर्व वातावरण मंत्रमुग्ध झाले होते। तितक्यात ब्रह्मदेवाच्या कानी त्राहिमाम त्राहिमाम असा आवाज आला। ब्रह्मदेवाने आणि सरस्वती देवीने डोळे उघडले तर समोर पाहिले इंद्र, पृथ्वी, ऋषीमुनी सर्व लोक त्यांच्या समोर त्राहिमाम त्राहिमाम म्हणत आहे, याचना करत आहे। तेव्हा ब्रह्मदेवाने आणि सरस्वती देवीने विचारले की तुम्ही सर्व लोक एवढे परेशान का आहात, तुम्हाला काय झालं आहे आणि तुम्ही सर्व एवढे लोक आमच्याकडे का आला आहात, काय घडलं आहे असं।
तेव्हा इंद्राने रावणाने आपलं राज्य कसं बळकावून घेतलं आणि आपल्याला कसं आपल्या स्वर्ग राज्यातून बाहेर काढलं हे सांगितलं. पृथ्वी देवीने सांगितलं की तिच्यावरती कसा अन्याय होत आहे, कसे राक्षस उन्मत्त झालेले आहेत. ऋषीमुनींनी सांगितलं की त्यांना यज्ञामध्ये कसा त्रास देण्यात येतो, पूजा करू देत नाहीत त्यांना, कशा प्रकारे त्यांचा छळ होतो आणि सामान्य जनतेवरती कसा अन्याय होतो हे सुद्धा त्यांनी सांगितलं. ब्रह्मदेवाला हे सर्व ऐकून खूप वाईट वाटलं. तेव्हा सरस्वती देवी सुद्धा ब्रह्मदेवाला म्हणाल्या की तुम्ही काहीतरी करा या लोकांसाठी, यांचा त्रास कधी कमी होणार. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले मी पण ह्यावरती काही करू शकणार नाही. माझ्याने जे शक्य होतं ते सर्व काही मी केलेलं आहे, पण मी यावरती काहीही करू शकणार नाही. असं म्हणून ते सुद्धा ध्यानमग्न होऊन गेले. सर्व लोकांकडे एकच पर्याय उरला, श्री हरी विष्णू. परत सर्व लोक त्राही माम करत विष्णू लोकाकडे प्रस्थान करत होते. सर्व लोक हळूहळू करत विष्णू लोकात पोहोचले सुद्धा. त्राही माम असा सारखा आवाज येत होता. विष्णू तर ध्यानमग्न होते. लक्ष्मी देवी त्यांचे पाय चेपत होते. लक्ष्मी देवी त्यांची सेवा करत होती. सर्व लोकांचा त्राही माम हा आवाज ऐकून विष्णू देवांनी डोळे उघडले. तेव्हा इंद्राने सांगितलं की रावणाने त्यांचं राज्य बळकावलं आहे, त्यांचं सिंहासन बळकावलं आहे. पृथ्वी देवीने सांगितलं की पृथ्वीवर कसा त्रास सुरू आहे. ऋषीमुनींनी सांगितलं की त्यांच्या पूजेमध्ये कशी विघ्न येत आहे, सामान्य जनतेवर कसा त्रास होत आहे हे सुद्धा पृथ्वी देवीने सांगितलं. तेव्हा सर्व लोकांनी श्री हरी विष्णूंसमोर हात जोडले आणि त्यांना विनंती केली की तुम्हीच आता आम्हाला या संकटातून वाचवा. तेव्हा श्री हरी विष्णू म्हणाले यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः. म्हणजे जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होईल, जेव्हा जेव्हा कोणी उन्मत्त होईल, तेव्हा त्याचा नाश करण्यासाठी मी जन्म घेईल. तर हा होता रामलला यांच्या जन्मकथेतला पहिला अध्याय.